नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी गणेश कापसे तुम्हा सर्वांचे आपल्या कापसे कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजचा आपला शॉर्ट व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण एक लहान टॉपिक पाहणार आहे ज्याचं नाव आहे होमोफोन्स. तर होमोफोन्स काय असते समजून घ्या. इंग्रजीमध्ये असे काही शब्द असतात ज्यांचे अर्थ सारखे असतात, उच्चारण सारखं असते, परंतु स्पेलिंग वेगळे असतात. समजून घ्या बरोबर काय सांगतो एकदा. तर इंग्रजीमध्ये असे काही शब्द असतात ज्यांचं उच्चारण सारखं असते, परंतु त्यांचं स्पेलिंग वेगळं असते व त्यांचा अर्थही वेगळा असते. अशा शब्दांना इंग्रजीमध्ये होमोफोन्स म्हटलं जाते. तर त्याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा, आपण जे एक्झाम्पल लिहिलं आहे त्याचं नाव आहे इट. IT इट या शब्दाचा अर्थ, इट हे सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे. इट इट म्हणजे ते, एखादी वस्तू वगैरे म्हणू आपण. तर इट या शब्दाचा आणखी एक शब्द असा आहे ज्याचा अर्थ काहीतरी वेगळा होते, परंतु त्याचं उच्चारण इटच येणार आहे. आणि तो शब्द म्हटलं म्हणजे EAT इट. इट म्हणजे खाणे. IT इट आणि EAT इट दोघांचंही उच्चारण सारखंच आहे, परंतु दोघांचा अर्थही वेगळा आहे व दोघांचं स्पेलिंगही वेगळं आहे. तर अशा शब्दांना इंग्लिशमध्ये होमोफोन्स म्हटले जाते. तुम्हाला एका साईडचा शब्द दिलेला असेल, त्याचं होमोफोन्स काय येते हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर तुम्हाला समजलं पाहिजे की असाच एखादा शब्द ज्याचं उच्चारण त्या शब्दासारखं असणार आहे, फक्त त्याचं स्पेलिंग वेगळं असणार आहे व त्याचा अर्थ वेगळा असणार आहे, यालाच म्हणतात होमोफोन्स. बघा, आपण शब्द लिहिला आहे बाय. BYE बाय. म्हणजे आपण एखाद्याला निघता निघता बाय वगैरे म्हणतो, निरोप घेतो एखाद्याचा, तेव्हा आपण त्याला बाय वगैरे म्हणतो. तर बाय या शब्दासारखा आणखी शब्द ज्याचं उच्चारण बायच येणार आहे, पण त्याचं स्पेलिंग वेगळं असणार आहे व त्याचा अर्थही वेगळं असणार आहे, तो शब्द आहे बाय. BUY. बाय म्हणजे विकत घेणे. तर विद्यार्थ्यांना समजून घ्या, असे काही शब्द ज्यांचं उच्चारण सारखं असणार आहे, पण त्याचं स्पेलिंगही वेगळं असणार आहे व त्याचा अर्थही वेगळा असणार आहे, अशा शब्दांना इंग्लिशमध्ये होमोफोन्स म्हटलं जाते. तुम्हाला समजलं असेलच या टॉपिकमध्ये काय सांगितलं जाते किंवा काय करायचं आहे. तर जर समजलं असेल तुम्हाला, तर मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सॉल्व करायला देत आहे. ते तुम्हाला स्वतः त्याचं काय होमोफोन्स येऊ शकते याचा विचार करायचा आहे व ॲन्सर तुम्हाला स्वतःलाच त्याची सांगायची आहे. बघा, 2 एक्झाम्पल मी समजावून सांगितले तुम्हाला. हे पुढील 5 जे आहेत हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, ज्यामध्ये शब्द दिला आहे तुम्हाला सन. SUN सन. सन म्हणजे म्हणू आपण सूर्य. त्यानंतर TWO दोन. त्यानंतर RAID रेड. रेड म्हणू आपण एखादी धाड वगैरे टाकणं, रेड उच्चारण आहे त्याचं, रेड. त्यानंतर शब्द दिला आहे आपण पेन. PEN पेन, आपल्या लिहिण्याचा पेन वगैरे म्हणू आपण त्यांना. नंतर शब्द दिला आहे तुम्हाला हाय. आपण एखाद्याला हाय करतो, तो शब्द आहे तो हाय. तर या शब्दांचं होमोफोन्स काय येऊ शकते हे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे व स्वतःलाच त्याची ॲन्सर द्यायची आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आजचा आपला हा शॉर्ट व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण होमोस टॉपिक पाहिला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जो व्हिडिओ आपण 2 ते 3 दिवसानंतर अपलोड करणार आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, धन्यवाद.